नमस्कार, मी ऋषिकेश गोळे. आपल्या सर्वांचे मास्कॉन स्पार्कमध्ये स्वागत आहे. शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर क्रांतीवीर मोरे यांची इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2025मधील युवा वैज्ञानिक परिषदेमध्ये निवड झाली. डॉक्टर मोरे हे सौरऊर्जा क्षेत्राच्या अनुषंगाने संशोधन करीत आहेत. आपल्यासोबत डॉक्टर क्रांतीवीर मोरे सर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आहे की आपली जी हरियाणातील पंचकुला येथे युवा वैज्ञानिक परिषद झाली, याचा अनुभव तुम्हाला कसा होता? नक्कीच अनुभव हा खूपच सुंदर होता. तर सर्वप्रथम मी शिवाजी विद्यापीठ आणि इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल हे जे काही ऑर्गनायझेशन टीम आहे यांचं सर्वप्रथम आभार मानतो की ज्यांच्यामुळं मला या विज्ञान परिषदेसाठी जाण्याची एक संधी मिळाली. तिथला अनुभव सांगायचा झाला तर देशभरातून जवळजवळ 376 कॉन्क्लेव्ह या कॅटेगरीमध्ये आले होते. त्याचबरोबर 10वीपासून ते ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संशोधन करणारे संशोधक विद्यार्थी या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या या संशोधनातून त्यांनी आपले तिथं संशोधन सादर करण्याचा प्रयत्न केला. आणि नक्कीच आपल्याला या ठिकाणी याच्या व्यतिरिक्त ज्या काही देशातील सायन्स इन्स्टिट्यूट आहेत, जसे की NIT, IIT, तसेच स्टेट युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये काम करणारे जे काही सायंटिस्ट आहेत त्यांनीसुद्धा आपले काम त्या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केला. या सारख्या विज्ञान परिषदेमधून आमच्यासारख्या यंग सायंटिस्टना एक वेगळे प्रोत्साहन निर्माण होते. आपले काम हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसे आणखीन उल्लेखनीय करता येईल याचा एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी आम्हाला या विज्ञान परिषदेमधून आलेला आहे. या युवा वैज्ञानिक परिषदेचा नेमका हेतू काय होता? नक्कीच या युवा विज्ञान परिषदेचा हेतू हा असा होता की आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जो एक मंत्र दिला आहे की विज्ञान से समृद्धी फॉर आत्मनिर्भर भारत, की याचा अर्थ असा आहे की जो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण आपल्या देशाची सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगती करणे हाच आहे आणि ज्याच्यामुळे आपण आपल्या सर्व क्षेत्रामध्ये भारताला आपण आत्मनिर्भर करू शकतो. आणि या विज्ञान परिषदेचा हेतू असा होता, आणखीन एक हेतू असा होता की संशोधनाला प्रोत्साहन देणे, नवनवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि देशांतर्गत क्षमता वाढवून आपण परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबित्व कमी करणे. जसे की एक उदाहरण द्यायचं झालं की संशोधन आणि विकासातील प्रगती याचा जर एक उदाहरण द्यायचं झालं की स्वदेशी लसीची निर्मिती करून जो कोविड-19मध्ये जे आपण उल्लेखनीय कामगिरी केली की ज्याचा उल्लेख इस्रोचे चेअरमन यांनीसुद्धा त्या विज्ञान परिषदेमध्ये केला की रिअल प्रॉब्लेमवर आपण काम करणे हा आणि आपल्या सभोवतालचे प्रॉब्लेम आपण सॉल्व करणे हाच या विज्ञान परिषदेचा हा हेतू होता. धन्यवाद सर. नक्कीच सरांनी दिलेली जी माहिती आहे विज्ञान परिषदेची आणि सौर ऊर्जेच्या क्षेत्रातील, ही नक्कीच आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी वाटेल. कॅमेरामॅन तमीमसह मी ऋषिकेश गोळे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.